बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केली। बदलापूर इथं 4 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला। ही घटना संतापजनक आहे। या घटनेमुळे राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे स्पष्ट झालंय। त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोलापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केली आहे। बदलापूर इथं चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरात निदर्शनं करण्यात आली। यावेळी पाटील बोलत होते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या नालायक सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या गद्दार सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. गद्दार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सरकारच्या विरोधात आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे। आज या जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे बदलापूरचा घटना झालेला आहे, शाळेच्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचाराविरोधात आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे। आणि जे आरोपी आहे त्या आरोपीला शाळेसमोर शिक्षा द्यायला पाहिजे सर्वांच्या समोर, अशी आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने। यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, रविकांत कांबळे, युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, दक्षिण विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेत्रे, दक्षिण विधानसभा संघटक राजू बिराजदार, तालुका प्रमुख योगीराज पाटील, महिला आघाडी शहर संघटिका मिनल दास, युवती सेना जिल्हा संघटिका पूजा खंदारे, श्वेता नंदरगी, उपशहर प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, सचिन गंधुरे, जयराम संचू, किरण येरणे, अजय खांडेकर, विकास डोलारे, राम वागसे आदींची उपस्थिती होती।